नमस्कार, मी चिन्मय फडके. आज इथे गुढेवाडीला डॉक्टर पाटील यांच्या फार्मवरती आलो होतो आणि खूप इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट आहे. इथे नेहमी येणाऱ्या पिकांसोबत वेस्टर्न घाट्समध्ये जी कुठली सगळ्यात महत्त्वाची पिकं आहेत, जसं की आंबा असेल, बांबू असेल, त्याच्यानंतर अजून काही 4-5 प्रकारचे, काजू तर आहेच आहे. तर अशी पिकं ह्यांचा नेहमीच्या पिकांसोबत त्यांनी एक मेळ घातला आहे आणि शेतकऱ्यांसाठी एक खूप चांगलं सस्टेनेबल मॉडेल त्यांनी इथे त्यांच्या 1 एकरामध्ये डेव्हलप केलं आहे. आणि हे बघून ॲक्च्युली मला वाटतं की जे आपण मुंबईमध्ये बसून डबलिंग फार्मर्स इन्कम किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि शेतकऱ्यांचा जो विकास आहे त्याच्याबद्दल जे खूप एसीमध्ये बसून ज्ञान देतो, तर त्याच्यापेक्षा इथे उन्हात येऊन त्यांनी इथे जे बनवलं आहे हे बघण्यामध्ये खूप जास्त मजा आहे. आणि आपल्याला ॲग्रिकल्चर इकॉनॉमी का मागे आहे आणि ती कशी पुढे जाऊ शकते याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्याला इकडे बघायला मिळेल. तर आय होप की डॉक्टर पाटलांच्या सगळ्या आयडियाज आहेत त्या अख्ख्या महाराष्ट्रभर आणि देशभर हे अप्लाय करतील शेतकरी. सरकार त्यांची दखल घेईल आणि खूप एक चांगलं शेतीमधनं सस्टेनेबल डेव्हलपमेंटचं एक मॉडेल तयार करण्यामध्ये त्यांचा एक खूप मोठा वाटा राहील असं मला वाटतं.